जय महाराष्ट्र भावांनो, जय श्री महाकाल, जय सारथी। तर सध्या आपण होतो येल्लापूर घाट उतरून खाली रात्री 4 वाजता येऊन सकाळी झोपलेलो आता राजस्थानी हॉटेलवर। तर आता आंघोळ वगैरे केली इथं बघा, असं फ्रेश झालो, हे आहे इथं हौदा वगैरे आहे, आंघोळ केली इथं आणि आता निघतो इथून प्रवासाला, करतोय सुरुवात। तर आता आपल्याला संध्याकाळपर्यंत कोचीनला पोहोचायचं आहे। आजचा दिवसभरचा रूट, दिवसभर कॅलिकटपर्यंत जाईल संध्याकाळपर्यंत आणि तिथनं परत नाईट मारायची डायरेक्ट त्रिवेंद्रमला उद्या सकाळी सोमवारी पोहोचायचंय। तर चला भावना, न टाइमपास करता निघूया आणि पोहोचूया। तर चला करू प्रवासाला सुरुवात। तर भावना बघत राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल। चला करू प्रवासाला सुरुवात। भावना घाट उतरून खाली थांबलोय बघा, हे मंदिर आहे इथं, तर शिरा घेतलाय, असं हॉटेल आहे तर मस्त असा शिरा आता करू चालू खायला। एक नंबर आबोली शिरा आहे, पायनापल। बघू शकता मंदिरला भरपूर गर्दी आहे, थांबल्यात आपली धनू लागले बघा तिकडं समोर। मस्त असा नाश्ता करतो आता पुढे जातो, चला निघूया। पाहुणा इथं मंदिर होतं, एक मंदिरात दर्शन घेतलं, मस्त असं दर्शन झालं आणि आता इथून निघतोय, करतोय प्रवासाला सुरुवात। तर बघा हे मंदिर गुरु नित्यानंद मंदिर आणि महासती मंदिर आणि हे हॉटेल होतं म्हाळसा हॉटेल। तर इथं आपण आता नाश्ता उरकलाय आणि आता इथून निघतोय, बघू शकता वातावरण कसे। तर चला पटापट निघू आणि रनिंग कव्हर करू। चला भावांनो, करू प्रवासाला सुरुवात। तर भावांनो आपण नाश्ता करून निघलोय, मस्त अशी चिल्ड एसी लावले, कारण गरम व्हायला लागला। आता कोस्टल रोड चालू होईल समुद्राचा, त्यामुळे गरम व्हायला लागलं, त्यामुळे एसी लावले मस्त फर्स्ट क्लास आणि आता निघायचं। चला चालू आहे, बरं वाटतंय जरा। गॉगल घालून कसं वाटतंय भावांनो, खावण्याविषयी आहे का नाही? नाद्या बाद काम आहे का नाही गॉगल घालून? गॉगल घेतलाय रेबनचा, मस्त वाटते, गार फिलिंग होणार बघायला। तर चला भावांनो निघूया आता, डायरेक्ट बीच शिवाय थांबत नाही, डायरेक्ट बीचलाच थांबणार। चला। तर भावांनो हा आला बघा गोवा कन्याकुमारी हायवे, मुंबई कन्याकुमारी हायवे हा। राईटला जातो गोव्याला, लेफ्टला जातो मंगलोर, केरळा, कन्याकुमारी। राईटला गोवा आणि मुंबईला जातो। चला आपल्याला लेफ्ट मारायचंय, बघू शकता लेफ्ट घेतला। आता 4 लाईन आहे आपल्याला मंगलोर पर्यंत, तिथून परत सिंगल रोड आहे। तर चला गोड असा प्रवास होणार आहे, बघू शकता। चला तर भावांनो मोसम बघू शकता, काय साफ सुथरा मोसम आहे राव, किती भारी वाटतंय, पण गरम होतंय राव। आपण काय एसी लावलेले, काय टेन्शन नाही, बघू शकता कसे मोसम, नारळाची झाडं फिड, जंगल कसं आहे, नाद खुळा। तर चला आता निघूया फटाफट, रनिंग करूया क्रॉस। रात्रभर भरपूर टाइमपास झालाय, कारण काल मी 4 वाजता घरातून 4-5 वाजता निघलोय, अजून मी मंगलोरला पोहोचलेलो नाही। रात्री झोप आली, रात्री जंगलातून आलो ना, झोप आली, परत झोपलो 4 वाजता, सकाळी आता आंघोळ वगैरे करून निघलो तिथून। चला नाश्ता वगैरे केलाय, आता पुढे जेवायला थांबू कुठे तर मयूर धाब्या वगैरे। आपण आता पोहोचलोय बीच वरती कुंदापूरच्या, बघू शकता बीच कसं आहे। मागच्या वेळी थांबलेलो आपण, आता बघूया कसं थांबतो, जरा 10 मिनिटं फोटो वगैरे घेतो निघतो। चला थांबूया, इथं बघा असं पार्किंग आहे कसं आहे। तर आपण आलो आता खाली, चालत आलो नव्हतं, मातीमध्ये आलो बघा। माती कसली गरम झाली राव, उन्हाची दुनियाची गरम झाली माती। हा 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 हा, काय खतरनाक आहे हा व्ह्यू, पैसा वसूल। मी कधी आलो नव्हतो खाली इकडं, आज भरपूर दिवसात ना आलोय। हा तर बघू शकता भावांनो कसं सीन आहे, नाद्या बाद आहे की नाही। हा आपल्याला आता व्हिडिओ करायचा इथे, मोबाईल कुठं ठेवायचा आणि काय, सेल्फी स्टिक आणली मी। कसा वाटतोय सीन,
आहे ना नाद खोळा. पाणी आलं होतं, लाट आली. ओ हो 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 हो, काय सीन आहे. भावानं बघू शकता आपण समुद्र किनाऱ्यावर आहे. असं पाणी कसलं येते पाणी. नाद खोळा सीन. चंगळ्या बोले कोई असा सीन आहे. बघू शकता. हा नाद खोळा भारी वाटत. बघू शकता समुद्र कसं आहे. समोर पूर्ण पाणी जरा खराब आहे इकडलं, एवढं खास नाहीये, तर आहे जरा बऱ्यापैकी. चला निघूया आता आपण. आलं समुद्राचं शूटिंग. बघू शकता नाद खोळा असं. बघा कसं वाटतंय, आहे ना भारी. तर भावांनो बघू शकता कसली लाट आली. नाद खोळा व्ह्यू आहे आणि असं मस्त वाटतंय ना इथं फिरायला. भारी आहे ना, एक नंबर. तर भावांनो बघू शकता हा उडपीचा समुद्र किनारा. कुंदापूर बोलतात का उडपी. उडपी तर पुढे राहते, कुंदापूर मला वाटतं. तर खतरनाक असा सीन आहे. आणि थांबलोय आपण. आपल्याकडे व्हिडिओ शूटिंगला माणूस नसल्यामुळं ह्याच्यात उभं केलाय फोन आपल्या काय बोलतात त्याला सेल्फी स्टिकला, आणि आलो इकडे. तर या साईडनं व्हिडिओ येत नाहीत व्यवस्थित, त्या साईडनं पलीकडून येतं. पाणी हे खाजवतं शरीराला लागलं तर, त्यामुळे पाण्यापासून लांब राहायचं. त्यामुळे आंघोळ करावी लागेल, त्यामुळे आपण लांब आहे. तर बघू शकता भावना कसा समुद्र बघल तिथपर्यंत समुद्रच समुद्र आहे. नाद खोळा असा आहे. तर भावांनो कधीही आला ना मंगलोर उडपी रोडनं, तर इथं नक्कीच थांबा, कारण लय भारी वाटतं निसर्गाच्या सानिध्यात ना. असं एक नंबर काय फिलिंग ढागात आहे राव. नाद खोळा नाद्या बाद काम आहे. हा 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 हा, गार हवा येते तिकडून, लय भारी वाटते राव. एक नंबर. होत नाही, एक नंबर आहे भावान. बघा कसं वाटतंय. एक नंबर बाबूजान. आणि पोरं पण एन्जॉय कराय, आयटम बिटम घेऊन आहेत राव. मजा आहे यांची. आपण आलोय एकटं, आपल्याला धर मोबाईल पकडाय कोण नाही. सेल्फी स्टिक आपला आधार. जिंदाबाद गिम्बल. आणि इकडून काळे येते, इकडून चांगलं येईल या साईडनं असं पकडलं तर. कसं वाटतंय. एक नंबर ना. तर चला आता करू आपण प्रवासाला आपल्या सुरुवात. निघू आता इथून. बस झालं सेल्फी विल्फी. चला निघूया. हा आपलं नाव टाकलंय बघा आपण. कसं वाटतंय. पाणी जे ना झालं इथनं पुढं, तसे आपली ताकद. हा इथनं पुढे याच नाही लागतं. भागात टॉप किंग उभा आहे. चला भावना आता निघूया. झालं निघायचं टायमिंग. इकडं थांबलो तो बघा. मस्त असा अंडा पेटच घेतलं. भूक नव्हती तर म्हटलं काहीतरी खावं नॉर्मल. अंडा पेटाचं नाही एनर्जी गोड. डिझेल टाकायला थांबलोय आपण. हे मला वाटतं मंगलोरच्या आसपास. फटाफट इंडियन ऑइलचा पंप आहे. डिझेल टाकतो. किती बसते बघूया गाडीमध्ये. डिझेल हा पेट्रोल डाला क्या. कितीचं बसतंय. कराडला फुल केलेली, त्याच्यावर आत्ता इथं करायचे. उडपीच्या पुढं आणि मंगलोरच्या दोन्हीच्या सुरतकलच्या मध्ये आहे. चाललंय फुल करायची. माझ्या अंदाजानं जास्त बसणार, कारण 700 किलोमीटर चालवली गाडी. बघू किती बसते. 40.20 बसले बघा. 3629 रुपयाचं. टाकी झाले फुल. चला
वेट करतोय 3629. तर भावना आपण सध्या पोहोचलोय मेंगलोरला. मेंगलोर पास करून पुढे आलोय आणि ट्रॅफिक लागले भरपूर असं. तर कायम लागतं ह्या टाइमला, जरा जास्त लागले, गाडी वगैरे बंद पडली. असं पोलीसवाले बघा हे रॉंग साईड घुसत आहेत लोक, त्याला घुसायच्या मध्ये पोलीसवाला बोलला त्याला जाऊ दे. कुठनं याच्यात कशी याच्यात काय माहिती येड्या बोलायची. हा वगे वैताग आला राव. अर्धा तास गेला मला त्या पोरच्या लाईन पाशी. अजून टोल नाक्यापर्यंत राहणारच हे ट्रॅफिक थोडंफार. टोल नाक्यावर थांबून टिपी काढायचे. केरळाचं पण राव आपण जाईल तिकडं सर्व्हर डाऊन का असते काय माहिती. सकाळच्यानं टिपी काढायचा प्रयत्न करतोय, केरळाचं सर्व्हर आहे डाऊन. आता बघूया निघत्या का नाही, ट्राय मारायचा. नाहीतर काय घोळच आहे मग, रिस्क मध्येच आहे. मग केरळात चालत नाही तसलं काय. केरळात रूल्स कडक असतात, डायरेक्ट जे असेल ते फाईन मारतात. त्यामुळे केरळात सगळं पेपर व्यवस्थित घेऊन चालायचं. शक्यतो कोण बघत नाही, पण बाय चान्स जर बघितलं तर सोडत नाहीत मग. त्यामुळे केरळामध्ये करेक्ट ठेवायचा कार्यक्रम. लाईट बंपर पण चालत नाही केरळामध्ये, दमवतात. समजून घेतात बाहेरची गाडी असल्या महाराष्ट्रातली यातली नाहीत मारत पाहिजे, समजून घेतात एकदा दोनदा. चला असो काय विषय नाही. चला आपण आता कर्नाटक बॉर्डर क्रॉस करून केरळामध्ये एंट्री करतोय. टोल नाक्यावर थांबणार, जरा टिपी निघत्या का बघणार, मग निघणार. तर चला भावांनो, अजून एक पुढं सिग्नल आहे, तिकडं पण जाम लागतं पूर्ण. फटाफट करू क्रॉस. फायनली भावना पण बिना टीपीची एंट्री मारली. टीपी बनवायला दिली, आपल्याला काही निघत नाही. आता त्याला तरी आपल्याला निघत नाही म्हणल्यावर त्याला तरी कुठं निघणार आहे. तर असतात काय हुशार काढतात, बघू. आपल्याला तर सर्व्हर डाऊन दाखवलं, त्याला काय सांगते बघूया आता. तर अरे 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 ठोकता वाचला बघा. आणि आता चढला होता त्या डांबावर, धूरच काढलाय. तर लक्ष असते यांचं काय मग गाड्या चालवताना. वाचलाय अण्णा आहे. तर चला भावांना, आलोय केरळात. वेलकम टू केरळा. चला आता पटापट निघतो. रोड चांगला आहे तोपर्यंत हालतो कन्नूरमध्ये. पर थोडासा खराब आहे, झोप आली नाही पाहिजे. आज फुल लाईट मारायचे तेव्हा सकाळी गाडी खाली होईल त्रिवेंद्रमला. तर चला भावना बघूया कसं होते. चला बघू शकता पूर्ण रोडचं काम चालू आहे केरळामध्ये. कासा रोडच्या पुढं आलोय आपण. पूर्ण सगळं रोडचं काम व्हायचा घेतो राव, ब्रेक घेऊन सारखं. आणि अचानक ते बारकं काय आपलं जसं पुण्यात आहेत ना पुलाला, तसं धाड आदळती गाडी. चला असो काय विषय नाही भावांनो. चला करू आता पास. टीपी नाही, एक तर टीपीचं सर्व्हर डाऊन आहे, अजून काही निघलेली नाही. अलीकडच्या आसपास जास्त 12 वाजतात. मग काढू आपण तोपर्यंत. 10:30 वाजल्यात. 12 वाजता मला वाटतं होईल चालू. बघू, झालं तर नशीब आपला रविवार आहे त्यामुळे असू शकतो डाऊन. चला बघू आता कसं होतंय काय होतं. चला भावांनो, बघू शकता रोड काम चालू आहे सगळं. एकदा रोड झाला ना भाई, असला रोड होणार आहे ना, नाद खोळा. चला काय विषय नाही, निघून जाऊ. तोपर्यंत थारवाल्यानं दिला बघा धक्का ह्या स्कूटीवाल्याला. पडला होता राव बेशुद्ध. म्हटलं आता घोळ जाय सगळा. जेवण करतो, परोठा आणि एक गोबी आहे. चला आता जेवण तर मस्त आहे. आता जेवण करून इथून निघायचं. झोप यायला लागले डोळ्यावर. पुढे जाऊन कुठेतरी थांबायचं. बघू आता हे लोक जमून टाकायचं, दुपारपर्यंत खाली होईल. बघू. चला भावांनो, जेवण उरकतो निघतो. तर भावांनो, आलेली झोप आपल्याला टोल नाक्यावर माळी बायपासला. एक तास झोपलो गजर लावून, उठलोय आता निघलोय. वाजलेत बघा 2. बघू शकता अजून किती अंतर आहे आपलं. 11 तासाचं रनिंग आहे. दुपारी 2 वाजतील पोचायला. चला जाऊ फटाफट. 2 म्हणजे 3-4 वाजणार. फटाफट जाऊन खाली करू. तर चला भावांनो, करू सफर आपला कंटिन्यू. तर भावांनो बघू शकता रात्री आलेला पाऊस जोरदार. आता आपण कोचीनला पाहिजे होतो, काय आपण पोचलेला नाही. आपण कॅलिकटच्या आसपासच आहे. कारण रात्री पाऊस आल्यामुळं काय दिसत नव्हतं पुढचं, खड्डे वगैरे धाडधाड. सिंगल रोडला चालवायला येत नाही गाडी पाऊस आला की. त्यामुळं रात्री मग झोपून टाकलो. 3 वाजता झोपलेलो, 6 वाजता उठलो. 3 तास. आत्ता गाडी कोचीनला पाहिजे होती.
आता भरपूर लेट झाले राव. आज खाली होते का नाही आता टेन्शन आहे मला, कारण मी ऑर्डर घेतलेली उद्याची भरायची. आता खाली होते का नाही त्याचं टेन्शन आहे मेन, कारण दाखवते अंतर बघा 419 किलोमीटर. आज झोपलो नसतो तर मिनिमम 250 मारला असता आतापर्यंत. 3 तासात ते 150 ना. आता हे मिळून झालं असतं कोचिन पास आत्ता. आता दाखवलं तुम्हाला 6 वाजेपर्यंत कोचिनला. रात्रीचं आता सगळं पूर्ण ट्रॅफिक राहणार. आता टाप घ्यायचं लागणार नाही राव. हे बघा सारखा ब्रेक घ्यायचा बसवाल्यांसमोर, असे बसवाले असतात केरळचे. तर चला असू द्या, काही विषय नाही. जाऊ आपलं झापझाप खाली करू. उद्या भरायची ऑर्डर होती, मस्त अशी ऑर्डर होती. काय आता अवघड झालंय सगळं काय. चला बघूया. घर बघू शकता कशावर आहे ती, डोंगरावर असा झाडीमध्ये घर आहे. किती भारी सीन दिसतोय राव. कॅलिकटचा सीन आहे हा. रोड झालाय आता इथपर्यंत, कुठं आधी मध्ये खराब आहे, बाकी टाप आहे. बघू शकता घर कुठं आहेत बघा. भारी वाटत असेल ना, स्कूल आहे स्कूल. भारी वाटत पूर्ण झाडीमध्ये अशी घर आहे. एक नंबर या सीन आहे बाय. पैसा वसूल झाली, बसवाली झाली चालू बाबा. झपाझप घुसणार आता. चला आता वाजले 7. आता अंतर बघा आपलं किती आहे, भरपूर लांब जायचं आपल्याला. तर भावांनो, केरळाचा रोड हायवे तर बनवलाय. 50% काम ऑलमोस्ट झालंय, 50% राहिले कोस्टल रोड. आणि एकदा झालं ना पनवेल टू कोचिन रोड, बाबा 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 काय रनिंग कवर होणार आहे माहिती आहे का. मुंबईवरनं जसं समृद्धीला होते ना रनिंग, तसं कवर होणार आहे. कारण रोड एवढा भारी आहे ना. आणि डांबरी रोड आहे, सिमेंट रोड नाही इकडं. हे बघा डांबरी रोड बांधतात सगळे, ना तो खुळा रोड बांधले. भावनो सीन बघा काय दिसतोय आभाळात. ना तो खुळा, पैसा वसूल. चला आता पुढं कुठं तरी थांबू, चहा वगैरे घेऊ आणि निघून जाऊ. वा 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 वा, असं जावायला लागतंय बघा. कसं आहे इथनं पुढं मी ना मोठे मोठे ब्लॉक टाकणारच नाही आता. मिनिमम 12 मिनिटाचे 11 मिनिटाचे असे टाकणार आहे. कारण लोकांना ज्ञान दिलेलं आवडत नाही, फालतूपणा लागतो. त्यामुळे आपलं फालतूपणा टाकत राहायचं. ज्ञान फुकट दिलेलं लोकांना आवडत नाही, असा विषय आहे. त्यामुळं एवढं आपलं ते चांगल्याला पोंगळ्यासारखं केलेलं बरं. बघा ना, लोक चांगलं जे ज्ञान देतात त्यांना सपोर्ट करत नाहीत, आणि चांगल्या पोंगळ्या हे असल्यांना बघा ना टॉपला आणतात. असं आहे. त्यामुळं मी काय म्हणतो, लोकांना ज्ञान दिलेलं आवडत नाही. चला भाऊन, हा ब्लॉग आपण सध्या इथंच थांबवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्रीराम. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.